मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरमधील जवान विकास गोरे यांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला। त्याबद्दल ठेकेदारावर कारवाई करा यासाठी गोरे यांचे नातलग पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांना धक्कादायक अनुभव आला। आरोपांनुसार ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याऐवजी पोलिसांनी तुमच्या मुलाला खड्डा कसा दिसला नाही असा प्रश्न विचारला। पाहूया। मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे जवानाचा जीव जाऊन सुद्धा पोलिसांनी त्याच मृत जवानाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। जवान विकास गोरेंच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंब नातलगांसह स्थानिक पोलीस स्टेशनला पोहोचले। अपघाताबद्दल जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी त्यांनी केली। त्यावेळी एका पोलिसानं तुमच्याच मुलाला खड्डा दिसला नाही का असा संतापजनक प्रश्न केल्याचा दावा नातलगांनी केलाय। दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला, आमची पायाखालची वाळू सरकली। आम्ही कंपनीच्या विरुद्ध पोलीस स्टेशनवर तक्रार द्यायला गेलो। तेथील PI कदम, सिनियर PI कदम ते बोलते तुमच्या मुलाचीच काहीतरी चुकी असेल। आता मुलाची चुकी, एवढा मोठा खड्डा होता, यांना त्या दिवशी धो पाऊस पडत होता, पूर्ण खड्डा पाण्याने भरलेला असल्यामुळे काय दिसणार आहे। राजकीय लोकांचा दबाव, गोरगरिबाचं जीवन म्हणजे नथिंग झालं त्यांना झालं, लोक मेले, त्यांना काहीच फरक नाही। ठेकेदार वाचले पाहिजेत, यांना दुसरं काहीच नाही करायला पाहिजे। माणसाचा जीव, जो माणूस जवान दुसऱ्याच्या जीवनासाठी तडफडतो त्याच्या जीवनाची किंमत नाही, त्यांना काहीच किंमत नाही। त्यांना माझं एकच म्हणजे माझा भाऊ गेला, पण दुसरे असे कोणी मरता कामा नये याच्या खड्ड्यांमुळे। समाजाने लोक जरा सरकारला विचारला पाहिजे, या किती माणसांचा जीव घेणार आहे सरकार। आपला बोलते आपला विकास करायचे, विकास नावाच्या मुलाला घेऊन गेले, पण विकास काय नाही व्हायचा आपला। हे खड्ड्यांमुळे गरीबांना जीव वाचवायला लागेल, गोरगरिबां। म्हणजे आपत्तीवेळी अनेकांचे जीव वाचवणारा जवान व्यवस्थेच्या गलथानपणामुळे गेला। जो एक खड्डा मृत्यूला कारणीभूत ठरला, तो जवानाचा जीव गेल्यानंतर आपल्या व्यवस्थेनं बुजवला। त्याबद्दल तक्रारीसाठी गेलेल्या नातलगांना पोलिसांनी उलट तुमच्याच मुलाला खड्डा दिसला नाही का असं म्हणून सवाल केला। म्हणजे दुर्घटनेला 25 तास उलटूनही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, ठेकेदार किंवा कोणत्याही व्यक्तीवर तक्रार देखील झाली नाही। त्या उलट रस्त्यावर खड्डा असेल तर तो जवानाला का दिसला नाही असा प्रश्न पोलीस चौकीमध्ये नातलगांनाच विचारला गेल्याचा आरोप केला जातोय। विकास गोरे अग्निशमन दलातील TDRF जवान होते। इमारत दुर्घटना असेल किंवा कोणत्याही आपत्तीवेळी गोरेंनी अनेकांचे जीव वाचवले, मात्र त्यांचाच जीव गेल्यानंतर व्यवस्था क्रूर थट्टा करत आहे। मुंबई नाशिक महामार्गाची चाळण झालीय, ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत। ते खड्डे आजपर्यंत आपले नेते, ठेकेदार, पालिका यापैकी कुणालाच कसे दिसत नाहीत हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। लग्नाला 2 वर्ष झाली, घरात सगळं सामान आणायचं, पोरींची पावडर, दूध पावडर लागायची, ते सगळं सुखसुविधा आम्हाला पुरवल्या। मला ते केल्यानंतर या 2 मुलींचं सगळं माझ्यावर पडलंय आणि या 2 मुली मी कशा काय वाढू, त्यामुळे प्रशासनाने काहीतरी कारवाई करावी, माझ्या 2 मुलींच्या भविष्यासाठी काहीतरी मदत करावी। आता लोकांची सेवाच करतो, लोकांना कारतो, त्यांना गाडीतून बुरलेली, पाण्यातून गडलेली कारतो, त्यांना बिल्डिंग कसं त्यातला कारतो, जीवात धोक्यात टाकून तो काराला जायचा देशासाठी। कोणाला वाटायला भेटला असा गाड्यांतर कोणाचा अपघात झाला तरी तो मदत करता, पण त्याच्या मदतीला कोणी नाही गाड्या थांबवल्या। खड्ड्याने माझ्या पोराचा अपघात केला, ते खड्ड्यात गाडी आदळली, माझ्या पोराला घेऊन गेला। तो देशासाठी लय जणाला तयार होता, आर्मीमध्ये त्याची विचार राहिली, क्रिकेटमध्ये त्याची विचार राहिली। 25 तासानंतर सुद्धा ठेकेदार, अधिकारी मोकाट आहेत। अपघातावेळी प्रत्यक्षदर्शी नव्हता म्हणून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली। आश्चर्य म्हणजे जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याच्या 30 तासानंतर प्रशासनानं बैठक घेतली। शहापूर पोलीस ठाण्यामध्ये MSRDCचे लोक आणि पोलिसांमध्ये बैठक झाली। मुंबई नाशिक महामार्गावरील अपघात स्थळ हे राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीमध्ये येतं, मात्र तरीही या बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता। बैठकीमध्ये जवानाचा मृत्यू, महामार्गावरील खड्डे आणि जबाबदारी निश्चित करण्याबद्दल चर्चा झाली। म्हणजे अनेक महिन्यांपासून महामार्गावर खड्डे आहेत,
त्यामुळे मृत्यू झालेत आणि त्या मृत्यूनंतर आत्ता खड्ड्यांना जबाबदार कोण यासाठी आपली यंत्रणा बैठका घेत आहे. मला आता हे तुमच्याकडनं समजते अशी काही घटना घडली तर अशी काही घटना घडली असेल की नातेवाईकांना कोण चुकीच्या पद्धतीनं बोललं असेल तर आम्ही त्यात चौकशी करू आणि त्यात योग्य ती कारवाई करू. मी त्यांच्या प्रत्यक्ष भावाला भेटलेलो आहे आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला त्यांचे भाऊ उपस्थित होते. त्यांनी तर मला अशी काही घटना सांगितलेली नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तशी काही घटना असेल, कुठला पोलीस अधिकारी अंमलदार असे बोलले असतील तर आपण चौकशी करून कारवाई नक्की करू त्यामध्ये. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का अशा पद्धतीनं उत्तर देण्यात आली असं त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. घटना अर्थातच अत्यंत दुर्दैवी आहे आणि जर का अशा पद्धतीने तिथे वक्तव्य केलं गेलं असतं तर अत्यंत चुकीचं आहे. नक्कीच त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. सुनील जाधव, TV9 मराठी, शहापूर, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.